बीड जिल्ह्यामध्ये स्वाभाविक आहे महायुतीतले प्रमुख दोन पक्षच एकमेकाच्या विरोधामध्ये लढत आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीमध्ये ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाविष्ट झाला त्यानंतर एकूण लोकप्रतिनिधीची सुद्धा संख्या विधिमंडळातली 4 राष्ट्रवादीचे 2 भाजपचे आहेत खासदार भाजपचे आहेत इथं विधान परिषदेचे 1 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थेचे 3 जिल्ह्याचे भाजपचे आहेत असं कॉम्बिनेशन पाहिलं तर स्वाभाविक या 2 पक्षाची प्रमुख ताकद मोठ्या प्रमाणात आहे त्यानंतर नक्कीच शिवसेनेची ताकदसुद्धा या ठिकाणी आहे महायुतीमध्ये छोटे छोटे घटक आहेत ज्याच्यात मनसेने सुद्धा पाठिंबा दिला आहे रासपीची फार मोठी या ठिकाणी शक्ती आहे त्याच्यानंतर यशवंत सेनेची आहे जे आम्ही नाव या ठिकाणी विसरलो आज महायुतीच्या बैठकीमध्ये घ्यायला मग त्या ठिकाणी आठवले कवाडे गट म्हणजे RPIचा कवाडे गट असेल आठवलेंचा RPI गट असेल पुन्हा लहुजी साळवेची फार मोठी संघटना आहे ती सुद्धा फार मोठ्या प्रमाणात महायुतीच्या त्यामुळं अभूतपूर्व संघटन हे एकरूप झालं या निवडणुकीमध्ये Come my love, please don't say no, baby. Come my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे V-Guard एयर कूलर्स लॉन्ग लास्टिंग कूलिंग ही महायुती मी आज पाहतोय की अनेक ठिकाणी ही एकरूप झाली असेल पण बीड जिल्ह्यात ज्या पद्धतीने एकरूप झालेली आम्ही पाहतोय सर्व गटातटाची एकमेकाच्या विरोधात लढणारी अगदी स्थानिक पातळीपासून म्हणजे गाव पातळीपासून ते विधानसभा लोकसभा पातळीपर्यंतची सर्व लोकप्रतिनिधी एकमेकाच्या विरोधात लढलेले आज व्यासपीठावर या ठिकाणी दिसत आहेत याचाच अर्थ आहे की या जिल्ह्यानी पंकजाताईची जी उमेदवारी या ठिकाणी आलेली आहे त्याच्यात मनामध्ये स्थानिक पातळीपासून ते अगदी मोठ्या पातळीपर्यंतचे जे काही विरोध आहेत ते पूर्ण विसरून या ठिकाणी अभूतपूर्व ऐतिहासिक मताधिक्य देऊन विजय करायचा निश्चय ह्या जिल्ह्यातल्या मायबाप जनतेने केला आहे त्याचंच आज एकरूप झालेलं महायुतीचं या ठिकाणी आज आपल्याला दर्शन घडलेलं आहे उमेदवार बजरंग सोनवणे म्हणताय तुमच्याकडे विकासाचा कुठलाही मुद्दा किंवा विजन नाही हे बघा त्यांनी काय बोलावं हा त्यांचा विषय आहे पण मूलतः त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांना ज्या काही संध्या आम्ही दिल्या त्या संधी देताना त्यांनी काय विकास केला याचा हिशोब जर आपण घ्या आणि तो हिशोब जर मिळाला तर तुम्ही नंतर मला विचारा